मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी। तर आजचा ब्लॉग पुन्हा काहीतरी नवीन आणि खास तुमच्यासाठी करणार आहे। तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा कराव्या यावर मला स्पेशली प्रॉपर सगळ्या सेवा तुम्हाला दाखवायच्या होत्या। बट आज माझ्या घरी गेस्ट असल्यामुळे संध्याकाळनंतर मी जी सेवा करते धनलक्ष्मी कुंचनची तर ती करणार आहे। सो आज मला प्रॉपर पूर्ण सगळ्या सेवा तुम्हाला दाखवता येणार नाही किंवा करताही येणार नाही आहेत। बट त्यातल्या त्यात पौर्णिमा आहे आणि सेवा करायची होती मला। सो त्यामुळे मग मी कुंचन सेवा आणि कुलदेवतेचा शृंगार केलेला आहे तुळजाभवानी मातेचा। तर माझी सकाळ जी आहे ती उठल्यानंतर मी सगळ्यात आधी जिरं आणि बडीशोप यांची जी पावडर मी बनवलेली आहे त्याचं पाणी जे आहे ते मी उकळून घेते। तर 1.5 ग्लास पाण्यामध्ये मी 1 चमचा पावडर टाकते आणि ते पावडर 1 ग्लास होईपर्यंत उकळवते आणि त्यानंतर मग मी ते पिते। तर त्या ड्रिंकने माझा दिवस जो आहे तो सुरू होतो आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचं मेन काम म्हणजे आलेलं दूध तापवणं आणि नंतर मग आपला चहा। तर असं रोजचं रुटीन आहे माझं। तर चहाशिवाय दिवसाची सुरुवात नाही, बट ट्राय करावा लागणार आहे आता थोडा चहा कमी करावा। भरपूरदा असं बोलतो करतोही बट होत नाही। तुमचंही असं होतं का? कमेंट करून मला नक्कीच सांगा। तर मग आज गेस्ट असल्यामुळे मी ठरवलं की फक्त धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि चैत्र पौर्णिमेमुळे कुलदैवतचा शृंगार मी आज करणार आहे। त्यामुळे मग आज मी करणार आहे ते म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि तुळजाभवानी मातेचा शृंगार। तर आजच्या ह्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे। तर बऱ्याचशा जणींनी कमेंट केलेली आहे की गॅसची लिंक द्या। तर हा जो गॅस स्टोव आहे माझा, जी गॅस शेगडी आहे, तर हा मी ऑनलाईन घेतलेला नाही आहे। हे नाशिकमधून मी घेतलेला आहे आणि हा तिथे एक सिंगल पीस होता। सोनी गिफ्ट्स सगळ्यांनाच माहीत असेल, जे नाशिककर असतील त्यांना, तर तिथून मी हा गॅस घेतलेला आहे। तर मला काहीतरी डिफरंट हवं होतं। सो तेच डिझाईन्स वगैरे मला आवडत नव्हते आणि जेव्हा हा किचनचं काम झालं तेव्हा मला इथे हॉब करायचा होता गॅस, पण त्याचा मेंटेनन्स खूप हाय होता आणि माझ्या घरी येणारे जाणारे जे आहे ते चालूच असतं, गेस्ट येत असतात। तर मग आम्ही सगळ्याच जणी किचनमध्ये सोबत स्वयंपाक वगैरे करतो। सो आणि त्यानंतर आमच्या आई पण येतात, सो त्यांच्याकडून पण त्याचा मेंटेनन्स होणार नाही। मग म्हणूनच आम्ही सिंपल केलं, पण मला लुक तसा हवा होता म्हणून मग मी हॉबसारखा दिसणारा हा गॅस स्टोव जो आहे, शेगडी तुम्ही म्हणू शकतात, ते घेतलं। आणि त्यानंतर मग तुम्हाला जे मी बोलली की हे ड्रिंक मी घेतेच सकाळी उठल्यानंतर, तुम्हीही ट्राय करा, तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा। तर ते घेतल्यानंतर मग मी चहा घेतला। त्यानंतर मग गेस्टचा स्वयंपाक म्हणून मग मी डिरेक्टली तुम्हाला आता संध्याकाळी मी रेडी झाल्यानंतर माझी पूजा वगैरे ते दाखवणार आहे। तर मॉर्निंगचं एवढंच आज होतं। तर नमस्कार मैत्रिणींनो, आता मी रेडी झालेली आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी। तर कसा वाटतोय आजचा लुक? खूप सिंपल आहे कारण प्रचंड गरम होतंय। मी नाशिकमध्ये राहत असली तरी सुद्धा खूप गरम होतंय। तर असा आजचा काही लुक आहे। जेव्हाही अशी लक्ष्मी मातेची किंवा पूजा ज्याही काही असतात तर तेव्हा माझा हा जो लुक आहे असाच असतो। मोस्टली मी पेशवाई पैठणी वेअर करते, ट्रेडिशनल साड्या, पारंपरिक इरकल झाली, खण साडी झाली, तर अशा ट्रेडिशनल पारंपरिक आणि अशा फेमस ज्या साड्या असतात त्या मी नेसत असते। तर आज मी नेसलेली आहे सुंदर अशी पेशवाई पैठणी, जी डबल बॉर्डरची आहे। तर ही पैठणी सुद्धा तुम्हाला माझ्या ग्रुपला मिळून जाईल। तर माझा ग्रुप जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करा ग्रुपला आणि तुम्ही ही सुंदर सुंदर छान छान अशा पारंपरिक साड्या घ्या आणि त्यांच्यासोबत छान छान स्टाईल करा। खूप सुंदर वाटतात पारंपरिक साड्या, आपल्याला कुठल्याही सणाला पूजेला कामाला येतात। असा हा सुंदर लुक क्रिएट केलेला आहे, खूप छान वाटतंय। आणि स्पेशली आजच्या लुकमध्ये मेन ते म्हणजे मी तुळजापूर आणि कोल्हापूरवरून आणलेल्या आहे छान अशा बँगल्स, तिथेच मी भरलेल्या ह्या बांगड्या। तर ह्या ज्या सुंदर अशा ट्रेडिशनल पारंपरिक हिरव्या रेड अशा ज्या बांगड्या असतात आणि स्पेशली ह्या तुळजापूरच्या फेमस ज्या बांगड्या आहेत, ह्या जेव्हा आपण वेअर करतो तेव्हाच असं छान वाटतं की आज काहीतरी आपल्याकडे आहे, आज छान अशी पूजा करायची आहे, असं सगळं काही वाइब्स मी क्रिएट करते। आणि छान साडी वगैरे, चंद्रकोर। आज तर मी नथ नाही वेअर केलेली कारण खूप वेळ होत होता, सो त्यामुळे शॉर्टकट अशी छान सिंपल सोबर अशी तयारी केलेली आहे। तर कशी वाटते तुम्हाला आजची ही तयारी वगैरे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि चला तर मग सुरुवात करूयात आपल्या धनलक्ष्मी कुंचन सेवेची। तर मैत्रिणींनो, पूर्वतयारी जी आहे कुंचन सेवेसाठी ती मी ऑलरेडी करून घेतलेली आहे। चौरंग वगैरे मी त्यावर छान असं आसन वगैरे अंथरून घेतलेलं आहे।
त्यानंतर आजच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेची थीम जी आहे, ज्या प्रत्येक पूजेमध्ये मी थीम फॉलो करते तशी मागच्या वेळी रेड होती, यावेळेस येल्लो आणि पिंक कलरची थीम मी ठेवलेली आहे. सो म्हणून येल्लो कलरचं वेल्वेटचं मटेरियल मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग पिंक कलरचं हे छान असं आसन माझ्याकडे आहे ते टाकलं. आणि देवांच्या आसनांवर एक स्पेशल असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप कमेंट्स येत आहेत, ताई तुम्ही आसन कुठून घेतात, सो त्यामुळे त्याचा एक सेपरेट व्लॉग येईल जो नेक्स्ट व्लॉग असणार आहे. तर छान असं आसन घेतलं. त्यानंतर मग महालक्ष्मी मातेचा हा फोटो. त्यानंतर हे एक दुसरं आसन आहे यातलं रेड आसन मी पहिले धनलक्ष्मी कुंचनचा जो प्रॉपर व्हिडिओ केलेला आहे त्यात रेड वापरलेला आहे. आजची थीम पिंक आणि येल्लो असल्यामुळे आज मी पिंक कलरचं वापरलेलं आहे. तर असे आसनसुद्धा खूप छान वाटतात. पूजेच्या ताटावर सुद्धा आपल्याला जर का ताट घेऊन बाहेर जायचं असेल दूर तर आपण ताटावर झाकण्यासाठी सुद्धा ते आसन वापरू शकतो जे राऊंडमध्ये आहे. सो त्यानंतर रियाताईंकडून घेतलेले हे कमळच्या ज्या पाट्या आहेत त्यातली एक गुलाबी पाटी मी वापरलेली आहे लक्ष्मी मातेसाठी, कारण लक्ष्मी मातेला कमळ प्रिय आहे आणि हे थोडं पिंक कलर असल्यामुळे थोडं त्या टाईप लुक येतो त्यामुळे. त्यानंतर मग खाली मी प्लास्टिकचे लाईटवाले कमळ घेतलेले, बट ते नंतर मी काढणार आहे. तर लक्ष्मी मातेसाठी छान असं हे आसन मागवलेलं आहे जे सिल्वरमध्ये आहे, कारण माझे सगळे देव चांदीचे असल्यामुळे मला सिल्वरच सगळ्या वस्तू घ्याव्या लागतात. सो म्हणून मग सिल्वर असं छोटंसं पाट आसन आहे आणि त्यावर हे एक छोटंसं आसन टाकलेलं आहे कापडी जे पिंक कलरमध्ये आहे. आणि मग मी लक्ष्मी मातेला तांदूळ भरलेल्या वाटीत ठेवलेलं आहे जे रोज असतं देवघरात. त्यानंतर मग धनलक्ष्मी कुंजनसाठी एक प्रॉपर असं ताट लागतं जे मी तुम्हाला सांगितलेलं. तर त्या ताटामध्ये मी कमळाचं जे आसन येतं बघा, जे आपण मार्गशीर्षच्या उपवासांसाठी वापरतो ते आसन घेतलेलं आहे. कापडी आसन मी मिशोवरून मागवलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याच्या आधी मी हे सगळं काढून घेतलं कारण ऑलरेडी एक स्टँड होतं आणि ते थोडं हेवी वाटत होतं. सो त्यामुळे ते सगळे कमळाचे फुलं वगैरे मी काढून घेतले आणि सिम्पल सोबर केलं. असे चेंजेस भरपूर डोक्यात येत असतात, मग ते मी तसं करते आणि जोपर्यंत मनाला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही ना तोपर्यंत हे सगळं माझं चालतं. त्यानंतर मग कमळाचं जे हे पाटी आहे ही ठेवलेली आहे त्या फुलामध्ये. बघू शकतात लुक किती छान येतोय. सगळ्या वस्तू अशा जुळून आल्या ना अगदी प्रॉपर असा लुक तयार होतो. सो त्यावर मग मी पिवळ्या कलरचं कॉन्ट्रास्ट आसन घेतलेलं आहे छान असं. आणि मग नंतर जे 2 कमळाचे फुलं मी आणलेले पंचवटी फुल बाजारातनं, तर ते आपल्याला घरी आल्यानंतर ओपन करावे लागतात कारण लवकर खराब होतं आणि ह्या दिवसात तर फुलं टिकतच नाही. सो त्यामुळे मग मी हे फुलांच्या एक पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. मी कळ्याच आणलेल्या तिकडून. तर त्यानंतर मग आपल्याला कुंचन सेवा सुरू करायची आहे. आणि आजच्या कुंचन सेवेमध्ये ना मी जे मागच्या वेळेस जे कॉईन्स वापरलेले ते मला सापडलेच नाही आणि वेळ पण खूप होत होता. सो म्हणून मग मी तांदूळावरच कुंचन भरलेलं आहे. चालतं तसं पण भरलं तरी. तर माझ्याकडे ते पैसे नव्हते, $5, $10 म्हणजे होते, बट मला सापडत नव्हते पहिल्या वेळेस जे मी वापरलेले. सो त्यामुळे मग मी तांदूळावरच कुंचन आज भरणार आहे. सो त्याआधी मग मोगऱ्याचे गजरे, आता सध्या मोगऱ्याचं सीझन आहे, मग मोगऱ्याचे भरपूर असे गजरे मी आणलेले होते आणि ते सगळे मग आता जॉईन करून छान असा हा महालक्ष्मी आईच्या फोटोसाठी हार बनवते आहे. कारण महालक्ष्मी आईला मोगरा, गुलाब असे फुलं खूप आवडतात, कमळ. आणि मोगऱ्याचा सध्या खूप सीझन चाललेला आहे, खूप छान वास येतो देवघरात, खूप सगळीकडे छान असा सुगंध दरवळतो. त्यामुळे मग महालक्ष्मी मातेला मी मोगऱ्याच्याच फुलांचा हा हार वेअर करणार आहे. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा जेव्हा आपण करतो तर तुमच्याकडे हा असा धनाचा वर्षाव करणारा लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर अधिकच चांगलं. तर मी तो फोटो आधी ठेवते. त्यानंतर मग देवघरातली महालक्ष्मी मातेची मूर्ती तर मी ती तांदळात ठेवते. सो म्हणून ॲज इट इज वाटीसहित मी तिथे ठेवलेली आहे. सगळ्यात आधी फोटो मांडून घ्यायचा आहे चौरंगावर, नंतर मग महालक्ष्मी मातेची मूर्ती आणि त्यानंतर मग तुम्हाला कुंचन भरण्यासाठी एक ताट आणि सगळं कुंचनचं साहित्य. तर अशा पद्धतीने मग मी हे सगळं डेकोरेशन वगैरे मी आधी करून घेते, कारण मग नंतर सगळी सेवा करतानाही आपल्याला छान वाटतं. फुलं वगैरे कसं काय मांडणी वगैरे मला करायची आहे ते सगळं विचार वगैरे करून तुम्ही आता बघू शकतात अशा पद्धतीने एक मी सगळं विचार करून लावते. तर इथे महालक्ष्मी मातेला गजरा चढवते, कारण फूल तर त्या छोट्याशा वाटीमध्ये राहणार नाही. सो गजऱ्यांनीच मला सजवायचं आहे आणि पिंकवर व्हाईट छान वाटेल. सो त्यामुळे मग गजऱ्यांनी मी छान असं सजवून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने गजऱ्यांची आज सजावट असणार आहे कुंचनसाठी. मागच्या वेळी मी वेगळ्या फुलांचा गजरा वापरलेला, तर तेही खूप छान दिसतात.
आता मोगरा मला सध्या खूप आवडतो आहे देवघरासाठी, तर मग मी मोगऱ्याचेच वापरते. तर मग अशा पद्धतीने छान असं महालक्ष्मी मातेला मी डेकोरेट करून, महालक्ष्मी मातेचा गजरे वगैरे लावून छान असं डेकोरेट करणार आहे कुंचन सेवेसाठी. तर त्यानंतर मग उजव्या साईडला मी इकडे दिवा लावून घेतलेला आहे. जो मेन दिवा 24 तास माझ्या देवघरात चालतो तो दिवा मी साईडला ठेवलेला आहे, कारण तिकडे समोर मला ना एक फोटोसाठी स्टँड हवं होतं. सो म्हणून मग मी माझ्याकडे एक बरणी होती काचेची, ती ठेवलेली आहे. त्यानंतर मग समया लावून घेणार आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यासाठी दाखवते, कारण मग ह्या छोट्या गोष्टी आपल्या राहून जातात आणि पुन्हा पुन्हा उठावं लागतं. त्यामुळे या सगळ्या एकत्र व्यवस्थित घेऊन बसलो की मग काही होत नाही. सगळं काही व्यवस्थित एकत्र घेऊन बसलं म्हणजे आपली धावपळही होत नाही, पुन्हा पुन्हा उठण्याची गरज नसते. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी आधीच मी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि व्यवस्थित एक एक स्टेप बाय स्टेप करून लावते. तर इथे तेल वगैरे घालून समया मी रेडी केलेल्या आहेत आणि पुन्हा समया लावून घेणार आहे. त्यानंतर मग आता कुंचनला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू लावणं. तिथे विष्णू भगवानांचा फोटोची प्रिंट आहे तिथं लावणं. त्यानंतर हत्ती आहेत, शंखचक्र गदा यांचं जे तिथे आहे ते सगळ्यांना व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कुंचनला हळदी कुंकू केल्यानंतर मग आपल्याला देवी आईला हळदी कुंकू करायचं आहे. तर मी या ठिकाणी छान असं हळदीचं एका वाटीमध्ये तयार केलेलं आहे अत्तर वगैरे टाकून, जेणेकरून खूप छान असा वास येतो आणि त्यानंतर मग मी ते वापरते पूजेमध्ये. तर अशा पद्धतीने मी कुंचन जो आहे तो हळदी कुंकू लावून रेडी केलेला आहे. त्यानंतर आज माझ्याकडे ते कॉईन मला सापडले नाही वेळेवर, सो त्यामुळे मग तांदूळावरच मी आजचं कुंचन सेवा जी आहे ती करणार आहे. मग तांदूळाचं अष्टदल कमळ काढलेलं आहे, जसं नेहमी आपण कॉईन्सचं काढतो, पैशांचं काढतो, तर आज मी याचं काढलेलं आहे तांदूळचं अष्टदल कमळ आणि त्यावर मग कुंचन ठेवलेलं आहे. आणि मग आपल्याला एक एक करत कुंचन जो आहे तो भरत जायचा आहे. त्याआधी मी देवी आईला हळदी कुंकू करून घेणार आहे. फुलं ऑलरेडी आपण वाहिलेली आहेत आणि चांदीचे जे 2 हत्ती आहेत माझ्याकडे तेही मी आजूबाजू ठेवलेले आहेत. कुंचन सेवेत हत्तीसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, तर हत्ती पण मी ठेवून घेतलेले आहे. आणि शंखचक्र नाम जे आहे ते सगळ्यात शेवटी कुंचन जेव्हा भरला जाईल तेव्हा मी ठेवणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला मूठभर तांदूळ जे आहेत ते कुंचनमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र म्हणून आपल्याला कुंचनमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मग आपल्याला घ्यायच्या आहेत 5 कवड्या. तर इथे माझ्याकडे 2 प्रकारच्या कवड्या आहेत, तर त्या मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवलेल्या आहेत, तर त्या मी टाकणार आहे. त्यानंतर 10 कवड्या माझ्याकडे आहेत, सो दोन वेळा मी टाकणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तांदूळाचा मूठभर तांदूळ घ्यायचे, मग तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा जे ओरिजिनल हळकुंड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा तांदूळ टाकल्यानंतर अजून माझ्याकडे ज्या 5 कवड्या आहेत त्या मी टाकणार आहे. तुम्ही 5ही टाकू शकतात, 7 टाकू शकतात, या ठिकाणी मी 10 टाकलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पुन्हा अजून मग तुम्हाला जे तुमच्याकडे साहित्य असेल ते तुम्हाला त्यात ॲड करत जायचं आहे. त्यानंतर मग मी इथे पंचरत्न घेतलेले आहेत, जे शीतलताईंकडून मी विकत घेतलेले, तर ते पंचरत्न टाकलेले आहेत. पुन्हा एकदा तांदूळ घेतलेले आहेत मूठभर आणि ते टाकलेले आहेत. असं करत करत कुंचन तुम्हाला भरायचं आहे आणि कंटिन्यू तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे. त्यानंतर चांदीचं हळकुंड माझ्याकडे होतं
ते मी टाकलेलं आहे. पुन्हा 1 मूठ भरून मी तांदूळ टाकलेले आहेत. तर हा कुंचन जसा भरत जाईल तसं आपल्या आयुष्यात सुख समाधान सगळं काही यावं अशी प्रार्थनाही करायची आणि हा कुंचन तसा भरत जायचा आहे. मंत्र फार महत्त्वाचं आहे. कुंचन भरताना जितका तुम्ही देवी आईचा मंत्रजाप करणार तितकं तुम्हाला कुंचनचे अजूनच फायदे मिळतील. त्यानंतर ह्या 11 अक्षदा, पोळा, परत मोती टाकलेला आहे. तर हे सगळे जेही काही अलंकार आहेत हे लक्ष्मी मातेला प्रिय असे अलंकार आहेत आणि ते आपण इथे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या ब्राऊन कलरमध्ये जे आहे ते कमळगट्टे आहेत. तर कमळगट्टेसुद्धा लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. जसं कमळ प्रिय आहे तसे कमळगट्टेसुद्धा प्रिय आहेत. तर तेही टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर माझ्याकडे आहेत या ब्राऊन कलरच्या कवड्या, त्या टाकलेल्या आहेत. कवड्यासुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. सो ते पण मी टाकलेलं आहे. त्यानंतर पुन्हा मी मूठभर तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग आता मी इथे टाकणार आहे गोमती चक्र आहेत ते टाकलेले आहेत. पुन्हा 1 मूठ भरून आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. 1 चांदीची लवंग पण मी टाकलेली आहे. तर असं सगळं करून कुंचन छान पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि लक्ष्मी मातेचा मंत्रोच्चार कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. श्री सूक्त जर का तुमचं तोंडी पाठ असेल तर तुम्ही तेही म्हणू शकतात किंवा कुंचन सेवा झाल्यानंतर तुमच्या घरात श्री सूक्त लावू शकतात. तसंही तुम्हाला चालू शकतं. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आपल्या पाठ असतील असं नाही आहे. सो तुम्ही वाचन करू शकतात किंवा तुम्ही मग लावू शकतात कुंचन सेवा झाल्यानंतर श्रीसूक्त. तर श्रीसूक्त घरी सकाळी उठल्यानंतर जर का घरात तुम्ही लावायची सवय केली तर तुम्हालाही खूप सवय होऊन जाईल ते रोज उठल्या उठल्या ऐकायची. जशी मला तारक मंत्र आणि श्रीसूक्त वाचल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच नाही आहे, श्रीसूक्त ऐकल्याशिवाय. सो तसंच तुम्हीही ते सवय करा. खूप छान आणि पॉझिटिव्हिटी घरात येते. त्यानंतर कुंचन असा भरून झाल्यानंतर व्यवस्थित मी तांदूळ जे आहे ते व्यवस्थित केलेले आहे, कारण त्यानंतर आपल्याला तिथे चांदीचा महालक्ष्मी मातेचा जो कॉईन आहे हळदी कुंकू लावून तो कॉईनसुद्धा आपल्याला त्यात ठेवायचा आहे. तो परफेक्टली बसण्यासाठी तांदूळ तुम्ही आधी सेट करून घ्या, नाहीतर तो पुन्हा मग ते मागे जाता आणि सगळे तांदूळ खाली पडतात त्यामुळे. आणि नंतर मग जे चांदीचे फुलं आहेत कमळ, जास्वंद ते मी ठेवणार आहे. पुन्हा जे कमळ वगैरे मी इथे पाकळ्या करून ठेवलेले आहेत ते कमळ वाहणार आहे. त्यानंतर चांदीचं हे कमळ, जास्वंदाचं आणि 1 चाफ्याचं असे वेगवेगळे चांदीचे फुलं आहेत आणि 7 फुलं जे आहेत तेही मी गुलाबांमध्ये ॲड करून ठेवणार आहे. खूप छान वाटतं, तुम्हीही ट्राय करा नक्कीच. खूप छान आणि वेगळाच लूक येतो आणि अजून पूजेमध्ये आपल्याला छान असं प्रसन्न वाटतं. ते इथे मी जास्वंदाचे फुलं पण ठेवलेले आहेत. तुम्ही 1 जरी चांदीचं फूल वाहिलं तरी भरपूर आहे देवी मातेला. रिअल तुम्हाला कमळाचं फूल या पूजेत असलं तर खूपच त्याचे लाभ पण आहेत असं म्हटलं जातं, म्हणून कमळाचे फुलंही मी आणते. त्यानंतर देवी मातेला बांगड्या प्रिय असतात. पिवळ्या, हिरव्या, लाल कुठल्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही देवी आईला वाहू शकतात. तर इथे मी लाल आणि हिरव्या कलरच्या बांगड्या देवी आईला वाहिलेल्या आहेत. तर असं कुंचन छानसं सजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आज चैत्र पौर्णिमा आहे. आपल्या मराठी महिन्यांच्या पहिल्या महिन्यातली ही पहिली पौर्णिमा म्हटली जाईल. सो म्हणून मग कुलदैवतचा मी इथे छान असा शृंगार करणार आहे. तसं तर नेहमी मी नवरात्रमध्ये कुलदेवीचा शृंगार जो आहे तो करत असते. तर आजही मी छान असं हळदी कुंकू लावून मी इथे हळदी कुंकू लावलेलं आहे आणि सुंदर अशी छान साडी मी आणलेली आहे देवी आईला, जी मी मागच्या नवरात्रीतच घेतलेली वेगवेगळ्या कलरमध्ये. कारण नवरात्राचे 9 कलर मी देवीला सुद्धा फॉलो करते. असं नाही आहे की मी स्वतःच साड्या नेसेन आणि मी स्वतः कलर फॉलो करेल, तर मी देवी आईसाठी सुद्धा करते. तर आजच्या या सेवेमध्ये तर मी येलो कलरची साडी जी आहे ती तुळजाभवानी मातेला घातलेली आहे. छान अशी ती थोडीशी कडक असल्यामुळे प्रॉपर आपल्याला ती गाठ बसत नाही. सो साईडला घेऊन मी छान अशी गाठ मारलेली आहे आणि प्रॉपर असे बसणारे हे वस्त्र आहे जे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे. तुम्ही साडी म्हणू शकतात, वस्त्र म्हणू शकतात. तर अशा पद्धतीने छान असं देवी आईला मी हे वस्त्र जे आहे ते परिधान केलेले आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक देवीचा आवडता शृंगार ते म्हणजे चुनरी. तर चुनरीसुद्धा ह्या वस्त्रावर मॅचिंग अशी मी घेतलेली आहे. कसं आहे, आपण जेव्हा स्वतः चांगलं राहतो तर आपल्यालाही किती प्रसन्न वाटतं, तसंच देवांचंही असतं. तर मी देवांसाठी सुद्धा त्या गोष्टी फॉलो करत असते. तर इथं आधी मी टाकून बघते कशी वाटते आणि त्यानंतर मग व्यवस्थित असं हातात घेऊन मी ते सगळं वस्त्र वगैरे क्लिअर केलेलं आहे. सगळ्या ज्या तिथे चुण्या वगैरे होत्या ते क्लिअर करून मग हे जे तुळजाभवानी मातेचं जे आसन आहे माझ्याकडे, याच्याही भरपूर अशा कमेंट्स येत आहेत
तर याचाच व्हिडिओ नेक्स्ट व्लॉग असणार आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये सगळ्या प्रकारचे आसन तुम्हाला दाखवले जातील जे मी माझ्या पूजेमध्ये यूज करत असते. सो प्लीज थोडा वेट करा, एकच दिवसाचा वेट करा. मी उद्या किंवा परवा तो व्लॉग टाकणार आहे. तर इथं साडी वगैरे छान अशी पसरवून वेअर केलेली आहे तुळजाभवानी मातेला. आता आपल्याला चुनरी परिधान करायची आहे. तर अशा पद्धतीने छान अशा चुन्या करून मग मी डोक्यावरनं ही चुनरी घेतलेली आहे. आणि खरंच सांगते, जसं आपण छान साडी घातल्यावर आपला लुक जो आहे तो खूप सुंदर येतो, तसंच देवी आईचं सुद्धा सुंदर असा लुक तयार झालेला आहे. आणि नंतर मग मी गजरा वगैरे चढवणार आहे. तर आधी मी आता देवी मातेला स्थानपन्न करते आपल्या जागेवर आणि त्यानंतर मग मी पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून पूजा करेल. तर गजरा पण या ठिकाणी मी देवी मातेला घातलेला आहे. खूप सुंदर असं रूप देवीचं खुलून आलेलं आहे. मला जसं स्वतःला रेडी व्हायला आवडतं तसंच मी देवीला पण रेडी नमस्कार मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने माझी कुंचन सेवा जी आहे आजची, तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्यानिमित्त कुंचन सेवा कुलदेवतेचा शृंगार मी केलेला आहे आणि कुंकुमार्चनचा व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. नवरात्रीत मी कसं कुंकुमार्चन केला, तर आज फक्त धनलक्ष्मी कुंचन सेवा मला करायची होती, तर मी ती केलेली आहे. लक्ष्मी मातेचा शृंगार केलेला आहे, तुळजाभवानी मातेचा खूप सुंदर असा शृंगार केलेला आहे. तुम्ही ते क्लिप्समध्ये बघितलेलंच असेल. तर तुम्हाला कशी वाटली आजची पूजा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला, आजची ही सुंदर मांडणी जी आहे ती कशी वाटली. कलर कॉम्बिनेशन आजच्या ज्या पूजेमध्ये मी पिंक आणि येल्लो ठेवलेला आहे. मागच्या धनलक्ष्मी कुंचन सेवेच्या वेळेस रेड कलर होता, तर ह्या वेळेस येल्लो आणि पिंक घेतलेला आहे. तर कसा वाटतोय आजचा कलर वगैरे आणि कशी वाटली आजची पूजा कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा हा साडी लुक. ही साडी जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ग्रुपच्या लिंक थ्रू ग्रुपला जॉईन करा आणि मला फॉलो करा इंस्टाग्रामला. बाय.